नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी शेवगा फ्राय करणार आहे। तर त्यासाठी हे पाव किलो अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, कोथिंबीर, हे साठवणीचा 2 चमचे असा काळा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेले आणि 4-5 असे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा अद्रकेचा तुकडा घेतलेला आहे, हळद, मोहरी, जिरं, मीठ आणि तेल। साहित्य खूप कमी आहे आणि खूप साधी आणि सोपी झटपटीत रेसिपी आहे। तर आता रेसिपीला सुरुवात करू। तर मी शेंगांचे असे दोरे काढून अशा शेंगा कट करून घेतलेल्या आहेत। तर ह्या शेंगा अगोदर मी सुरुवातीला वाफवून घेणार आहे। तर त्यासाठी मी 1 ग्लास असं पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आता ह्या शेंगा टाकणार आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आणि आता ह्या शेंगा छान अशा गाळ शिजून घेणार आहे। पाण्याला अशी उकळी आलेली आहे। तर यामध्ये जास्त पाणी पण नाही टाकायचं, खूप कमी टाकायचं, कारण शेवगा फ्राय करायचा आहे आणि त्यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकलेलं आहे आपण। तर त्यामुळे हे ना शेंगांना खूप छान चव येते, त्यासाठी हळद मीठ टाकूनच शेंगा उकळायच्या। तर आता 5 मिनिट लागतील शेंगा शिजून घ्यायला, तर शेंगा शिजून घेणार आहे मी। 5 मिनिट अशा शेंगा शिजून घेतलेल्या आहेत आणि चांगल्या गाळ शिजलेल्या आहेत शेंगा। आता गॅस बंद करणार आहे आणि शेंगा खाली काढून घेणार आहे। छान अशा गाळ शिजलेल्या आहेत शेंगा, अशा शिजून घ्यायच्या। आता ह्या शेंगा मी अशा प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही शेंगाची रस्सा भाजी भी बनवली ना, तर हे पाणी तुम्ही वापरू शकता त्या रस्स्यामध्ये। आज मी फ्राय बनवणार आहे, तर हे पाणी तुम्ही घरातल्या वयस्कर व्यक्तींना किंवा लहान मुलांना पण प्यायला देऊ शकता किंवा याचं सूप पण बनवू शकता। खूप पौष्टिक हे सूप होते याचं, शेवग्याच्या शेंगाचं। तर तुम्ही या पद्धतीने पण बनवू शकता। तर ह्या शेंगा पण अशा फ्राय केलेल्या आहे ना, खूप छान लागतात। तर या अगोदर पण मी शेंगाची अशी रस्सा भाजी टाकलेला आहे व्हिडिओ, तर तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। त्या साईडला मी गॅसवर ही लोखंडाची कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे असं तेल टाकलेलं आहे। तर मी सहसा मसाल्याच्या भाज्या म्हणजे लोखंडाच्या कढाईमध्येच करत असते, त्यामुळे आपल्याला लोखंडामुळे लोह भेटते शरीराला। आता तेल गरम झाले की यामध्ये मोहरी टाकणार आहे। मोहरी छान तडतडून घ्यायची। आता मोहरी छान तडतडलेली आहे। आता त्यामध्ये परत 1 चमचा असे जिरे टाकणार आहे। जिरे छान फुलले की त्यामध्ये कांदा टाकणार आहे। कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा। तर कांदा चांगला गुलाबी रंगावर झालेला आहे। तर कांदा असा थोडासा बाजूला करून मी यामध्ये आता अद्रक लसूण टाकणार आहे। अद्रक लसूण पण छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचं। अद्रक लसूण पण छान झालेलं आहे गुलाबी रंगावर आणि कांदा पण झालेला आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी 1 टोमॅटो। तर टोमॅटो पण छान तेलावर परतून घ्यायचा। तर टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ शेंगा उकळते वेळेस पण टाकलेलं आहे। टोमॅटो पण छान नरम झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि 2 चमचे असं काळं तिखट घेतलेलं आहे, घरचं साठवणीचं। त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे। घरच्या घरी भाज्यांना एकदम साध्या पद्धतीने मसाला बनवलेला आहे, गरम मसाल्यांचा बिलकुल वापर केलेला नाही। आता मसाला पण छान तेलावर फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी हे शेंगाचं पाणी टाकणार आहे आणि मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत छान असं शिजून घेणार आहे। तर 2 मिनिट असा मसाला मी छान शिजून घेतलेला आहे। बघू शकता तेल किती छान सुटलेलं आहे मसाल्याला। मसाला छान असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी हे उकडून घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे। तर शेंगा चांगल्या तेलावर अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये मी हे उरलेलं पाणी हे पण टाकणार आहे। तर पूर्ण पाण्याचा मी वापर केलेला आहे। तर आता परत ह्या 2-3 मिनिट अशा शेंगा शिजून घेणार आहे।
ते मस्त असा शेवगा तयार झालेला आहे। खूप छान लागतो हा शेवगा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।